नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग थोड्या वेळानं चालू केला मी, काऊन की आता वाजले 1, म्हणजे 1च वाजून राहिला, 1 वाजायला 15 मिनिटं टाईम आहे। तर आज होता शनिवार, तर शनिवारी गेलो तुम्ही सकाळी शाळेत। आता शाळेतून आलो, मी रिसेंटली हे वर्क चालू केलं होतं, हे पहा तुम्ही, हे वर्क केलं चालू। मग हा सेटअप वगैरे रेडी केला मी। आता इथं मोबाईल लावला, एक हा आजीचा मोबाईल आहे तो लावला, याची करतो रेकॉर्डिंग चालू। आणि आपण जाऊ 4 वाजता कबूतर पाहासाठी, मित्राच्या घरी कबूतर आणले, तो म्हणे येजो म्हणे पाहाले, बोलावलं होतं। आपण जाऊ मग 4 वाजता, तोपर्यंत आता हे करू आपण काम कंप्लीट। तर आपण काढणार आहे आता हे वाली, म्हणजे हे जे आहे हे, हा जो खारुताईचा वर्क आहे हा काढू आपण आज। तर एवढा झाला, आता पाहू आपण कसा बनते, काय बनते ते, तर पहा तुम्ही। झालेला आहे वर्क। आता आपण जाऊ बाहेर, म्हणजे पाहून येऊ थोडं की रिअलमध्ये खारुताई ज्याची आपण ड्रॉइंग काढली आहे ती रिअलमध्ये कुठं पाहायला दिसते काय, तर आपण जाऊ। तसं पाहिलं तर ते बदामावर राहतेच, म्हणजे इथं म्हणजे माहीत तसं बदामच्या झाडांमध्ये रोजच दिसते, पण आज पाहू का बा हाय का नाही आहे। म्हणजे एक नाही 2 दिसल्या मले, खालून वरती गेल्या त्या। हे बा इथं एवढ्यात हे तुम्हाला दिसत आहे, हे जो खारुताई, हे बा हे तर एवढ्या क्लिअर तर काही दिसल्या नाही त्या बाई, ह्या झाडावर होत्या। तर रिसेंटली झालं आताचं वर्क कंप्लीट हे। आता पहा हे रिअलमध्ये चांगलं, म्हणजे एकदम चांगलं दिसून राहिलं, पण कॅमेऱ्यात एवढं क्लिअर नाही दिसून राहिलं। आपण जमलं काय पहा बरं, जमलं ना मस्त। किती नंबर? 10 पैकी 8। 10 पैकी 8, बरं 10 पैकी 8 दिले आपण। निघालो आता जासाठी, आलो आम्ही तिच्या घरी। तो म्हणते कोट्यात आहे म्हणते ठेवलेले, तर चला कोट्यात जाऊ आता तिच्या, चला। हे बा इथं ठेवले जा ना हे कबूतर, आणायचं तिच्या कशी पेटी केली, याच्यात आहे ठेवलेलं कबूतर। कधी आणलं रे? कालच आणलं, काल आणलं म्हणते हा म्हणते। हे पा 2 आणि 3, 2 4 आणि 1 5 6 पिल्लू आहे एक इथं। हे पा 2 हे आणि 1 हे। हे पा हे मादी होय म्हणते, मादी म्हणजे फिमेल। हा हे पा मादी होय, हे पा कशी करून राहिली, म्हणजे आज पहिल्यांदा हाती घेतलं बा कबूतर। पहा किती मस्त असते हा पक्षी, पांढरा शुभ्र। हा तर हे पा असा इकडून हा फडफड करून राहिला, आणि इकडे नरही आहे, नर मादी आहे। तर हे पा हा ठेवतो आता, हा पकडू आता, हा काढतो। हे बा हा बा किती मस्त आहे, याच्यात कलरही आहे वेगवेगळ्या प्रकारचे। हा मेल आहे,
म्हणजे म्हणजे मुलगासारखा नर, याले नर म्हणते म्हणजे स्मेल होते. हे कारोळो या गोरो आहे बे, कारोळो आहे तर ढोरही आहे. तर हे पा 1 2 4 आहे इथं, इथं 2 खाली आहे. 4 5 6 तर कुठून आणलं सांग ना जरा, म्हणजे कुठून आणलं, कितीचे पडले, काय पडले? हे आणले आम्ही बेलाच्यातून. बेलच्च्यातून आणले म्हणते ना, म्हणजे कसे काय पडले हे? ते पडलं आम्हाला 600 रुपये जोड. 600 रुपयाचा जोड आहे म्हणत्या. याच्या पायात घुंगरू आहे. ते पैठण ते हो असे पायात. आमचं आता हा यानं पकडलं हे, लागला. लागला इथं हे बा, त्या डोळ्याले लागला इथं. हे मग उडण कधी आता? ते आता सध्याच नाही उडत. देन सोडून सोडते आता 5-6 दिवस नाही उडत ते. 5-6 दिवस उडत नाही म्हणते अजून सध्या. 5-6 दिवस पर बांधून ठेवल्या द्यायचे म्हणजे उडाले पाहिजे म्हणून. आपण एखाद्या वेळेस 5-6 दिवसानं येऊन पाहू कसे उडते आकाशात, हे आपण दाखवू पुढच्या ब्लॉगच्यात. हे पाहता सध्या इथं बाहेर काढले. हे सर्वात चांगलं मला हे वाटलं त्याच्यात, आणि त्याच्यापेक्षा खतरनाक आहे म्हणजे जसा शेड आहे वेगवेगळ्या प्रकारचा. सोडजो नको डायरेक्ट. याचे डोळे पा, डोळे दाखवायचे डोळे पा, पिवळे पिवळे बिलंका म्हणते त्याला. आता मला तर काही माहित नाही याच्यातलं जास्त, हे सांगून राहिलं बा. आता पाणी गिनी इथं खाद्य आहे, त्याचं खाद्य दाखव. त्याचं खाद्य पाहिजे बा, ह्या पेटीत खाद्य ठेवलं आहे. गहू तांदूळ आहे का काय? गहू तांदूळ ज्वारी. हे बा हे खाद्य खातात ते. हे बा गहू आहे, याच्यात ज्वारी आहे, तांदूळ आहे. हा एक बिझनेसच आहे एका प्रकारचा. एका प्रकारचा बिझनेसच आहे हा. बिझनेस करणारा आपण म्हणू शकतो. तर तुम्हाला दाखवला आता पहा, फोटो गिटो काढतो आम्ही. सध्या कोणी पिऊन राहिले तर पाणी, कोणी खाऊन राहिले दाणे. हे पहा छोटीदार, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहे म्हणते. छोटीदार वेगवेगळे नावही लक्षात दे राहत. हे पण उडाले पाहिजे असे, म्हणजे पिंजऱ्यात का नाही असे पक्षी चांगले नाही वाटत. तर पिंजऱ्यात पक्षी चांगलेच नाही वाटत. पक्षी आकाशात उडालेले मस्त. पाहिजे ते पिल्लूही आहे. पिल्लू कोणाचं? बसलो आम्ही इथं, सारी चर्चा करून राहिलो काय कसं काय. तर काय हे मस्त असं कारोळ आहे इथं बसली. इथं खाऊन राहिली तर पक्षी. हा कारोळले उडवते म्हणते, उडून दाखव रे. हे बघ कारोळले उडवते म्हणत्या. उडव रे. हा उडाला. यानं उडून पाहिले, आता मी उडून पाहतो उडते काय. तर उडू तेव्हा उडते आपण दाखव रे. गौरी उठ. म्हातारा मी ऐकून नाही राहिले, त्याच्यात मागा आहे ते, म्हणजे त्याच्या इच्छी कारोळ येतो ते. काय करते? नको रुतले आले तो बसते काय तर. बसलो रे हातावर. हे बाय हातावर बसलो. हातावर येऊन बसते. ट्रेन आहे, आम्ही ट्रेन केलाय. सोडून बघू. हे बा डोक्यावर बसलंय, ठेवलं म्हणा. याचा डोळा बघ कसा आहे, लाल लाल एकदम. एकदम असा लाल लाल डोळा. बरोबर. याचे सर्व म्हणजे कसा असते एक पक्षी, तेच ते कबूतर ना बे. हे पहा एक कबूतर दुसऱ्या कबूतराले कसं खाऊ घालतो.
हो ना, त्या पिल्ल्याला बघ कसं खाऊ सध्या हे केलं ना पॅक एकदम. आता हे पॅक झालं. आता आम्ही किसनान मी चाललो घरी. भेटू आपण घरी गेल्यावर भेटू. ब्लॉगर आहे. सध्या चाललो आता घरी. तर कशा वाटलं कबूतर? चांगली वाटले. मस्त हा एकदम. घेता का मग तू? हा देतो ना, आणतो ना. आणतो हा कधी? उन्हाळ्यात. चला मग हाय आणतो आणि ते पाहू आता कधी आणते. आता चाललो आता घरी मी. भेटू घरी. आलो मी घरी आणि निधीला सांगतो. निधी मी इथं गेलो आपल्या मस्त कबूतर पाहायला. बाहेर करून राहिली तर अभ्यास. तर सध्यात आता आप्पा गेले वावरात, तर मी जातो वावराकडे चक्कर मारून पाहतो काय आहे तर वावराची इकडचं. तर रिसेंटली वर्क तर तुम्हाला दाखवलंच होतं मी काय झालं ते. तर चला आता वावरात. कमीत कमी काही नाही तर मी आता 7 ते 8 पेंडके घरी नेऊन टाकले. इच्छे पेंडके कमी दिसून राहिले असन तर 7 ते 8 पेंडके कमी घरी नेऊन टाकले म्या. आणि आता हे 2 घेऊन जातो. एक आप्पा घेऊन जातो, एक मी घेऊन जातो. तर चला घरी त्याला टाकून. हे पहा आता एवढ्या पेंडके झाले इथं. आता तर कुत्रे घुसले कोणाच्या तरी अंगावर. बंबारी होतं हे. आता हे पेंडके टाकतो वर, म्हणजेच आणले वावरातून तर आता वरती टाकतो. आता वाजले किती वाजले? 6 वाजले. आता संध्याकाळचे 6 वाजले. तर आज एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत